जय हिंद मित्रांनो. तर बघा 4 सप्टेंबरला आपला पेपर आहे तुमचा कंबाईनचा पूर्वपरीक्षा 2020ची 2021ला. आता याच्या संदर्भात 4 क्वेश्चन्स तुमच्यासमोर पडलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज पण येतात. तर त्या 4 प्रश्नांच्यावरती मी बोलतो. डायरेक्टली मी मुद्द्याला सुरुवात करतो. बघा आता 4 प्रश्न कोणते आहेत. पहिला प्रश्न असा की बघा पेपर कसा असेल हा पहिला प्रश्न आहे. कारण 2 वर्षानंतर साधारणतः 2 वर्षानंतर परीक्षा होत्या कंबाईनची. तर पेपर कसा असेल. दुसरा प्रश्न आहे की किती क्वेश्चन्स अटेम्प्ट्स करायचे, म्हणजे किती क्वेश्चन्स सोडवायचे आहेत, हा दुसरा क्वेश्चन मुलांचा आहे. तिसरा जो आहे तो प्रश्न सोडवताना कोणत्या पद्धतीने सोडवायचे, म्हणजे 3 गोज प्रोसेस काय असते. तीन वेळा जायचं आहे प्रश्नाला, 3 वेळा जवळून जायचं आहे, ती कशी प्रोसेस असते आणि त्याच्यासाठीचे जे काय 30, 20, 10 टेक्निक काय आहे ती पण समजून घेऊ. आणि नंतर कॉन्फिडन्स हाय कसा ठेवायचा. हे 4 प्रश्न आहेत. आता 4ही प्रश्नामध्ये मी खायच्या प्रश्नापासून चालू करतो की कॉन्फिडन्स हाय कसा ठेवायचा. हे एकदम सगळ्यांनीच लक्षात ठेवा की पेपरच्या हॉलमध्ये हे टेम्परेचर जास्तच असतं. सगळ्यांनाच धाकधूक वगैरे असते, थोडं प्रश्नपत्रिका कशी असेल वगैरे जे प्रश्न सांगले ते पडलेलेच असतात. मग कॉन्फिडन्स हाय ठेवण्याचं एकमेव साधन तुम्ही स्वतः असता. मी सांगून पण काय उपयोग नाही आहे, कारण त्या हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्ही स्वतःच त्याला फील करत असता, तुम्ही ती एक्झाम देणार असता. त्यामुळे कॉन्फिडन्स हाय ठेवायचा असेल तर ते तुमच्यावरती आहे. आता ते कसं आहे, एक गोष्ट स्वतःला सांगून ठेवायची की बाबा ही परीक्षा जी आहे ही परीक्षा मी पास होणार आहे आणि ह्याच्यासाठी जो अभ्यास लागतो तो अभ्यास आणि त्याच्याबरोबर आत्मविश्वास मी घेऊन या परीक्षेच्या हॉलमध्ये आलेलो आहे. दॅट्स इट. याच्या पुढं म्हणजे याच्या व्यतिरिक्त काही विचार करायचाच नाही आहे. मी परीक्षा पास होणारच असं त्या हॉलमध्ये गेल्यानंतर स्वतःला सांगा. दुसरं सांगा कॉन्फिडन्स हाय करण्यासाठीचा मुद्दा की बाबा पेपर हा सोपाच असेल. माझ्या दृष्टिकोनातून पेपर हा सोपाच असेल आणि प्रत्येक प्रश्नाला टॅकल करण्याचा मी प्रयत्न करेल. आजपर्यंत जो मी अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाला प्रॉपरली इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करेल. जे मी वाचलेलं आहे, प्रत्येक शब्द जो वाचलेला आहे त्या प्रत्येक शब्दाला धरून मी पेपरच्या त्या प्रश्नाच्या पर्यायाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल आणि मी माझा 100% परीक्षेला देणार आहे. याच्यातून काय होणार आहे की तुमचा कॉन्फिडन्स हाय होणार आहे. तिसरा मुद्दा या कॉन्फिडन्सच्याच बाबतीमध्ये मी सांगेल की अजिबात हे व्हायचं नाही, व्हायबल व्हायचं नाही. काय काय मुलं काय होतात, हॉलमध्ये गेल्यानंतर थोडे व्हायबल होतात. अजिबात व्हायबल व्हायचं नाही, एकदम शांत, पीस ऑफ माइंड, एकदम शांत राहायचं आहे. इट्स ओके. दिस इज अ वन टाईप ऑफ द एक्झाम. आयुष्यामध्ये परीक्षा, प्रत्येक टप्प्यावरती परीक्षा असते ना, ही एक परीक्षा आहे. त्यामुळे पहिला कॉन्फिडन्स वाढवायचा आपला मुद्दा काय आहे की माझा अभ्यास छान झालेला आहे, माझ्या परीने मी 100% पेपरला देणार आहे, बाकी जे काय असेल ते. त्यामुळे हा पहिला कॉन्फिडन्स. आणि लक्षात ठेवा यार, आपण म्हणजे दिस इज अ वन एक्झाम आहे, आयुष्यातील ही परीक्षा आहे, या परीक्षेला आपण 100% देऊन पास होणार आहे अशा पद्धतीनंच जायचं आहे. पहिला मुद्दा झाला. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की बी कॉन्फिडंट, एकदम ताकदीनं जायचं आहे. दुसरा जो प्रश्न आहे बघा, पेपर कसा असेल. आता पेपर कसा असेल हे म्हणजे ज्या मुलांनी फॉर्म भरलेले आहेत 3 लाखाच्या आसपास असतील तर त्याच्यातील कोणालाच माहीत नाही आहे, किंवा कोणी जरी सांगितलं की पेपर बाबा सोपा असेल, मध्यम असेल, अवघड असेल, कोणच सांगू शकत नाही. त्यामुळं असं जजमेंटच लावू नका की पेपर सोपा असेल, पेपर मध्यम लेवलचा असेल, मग पेपर खूप टफ असेल. हे कोणीच सांगू शकत नाही. जोपर्यंत 4 सप्टेंबरला पेपर देऊन बाहेर येत नाही तोपर्यंत कोणीच सांगू शकत नाही आहे. आता बाहेर आल्यानंतर तुम्हीच सांगू शकता पेपर कसा आहे. इवन दो पहिल्या 5 मिनिटामध्ये तुम्ही स्वतःच सांगू शकता की पेपर सोपा आहे का अवघड आहे. ओके, मग पेपर कसा आहे याच्यावरती आत्ता अजिबात विचार करू नका, कारण तो कसाही असला तरी आपल्याला तो द्यायचा आहे. 1 तासामध्ये त्याला तोडून यायचा आहे, त्याला सोडवून यायचं. तोडून इन द सेन्स की सोडवून यायचं आहे. दॅट्स इट. त्यामुळे पेपर कसा आहे हा विचार करू नका. पेपर सोपा असेल तर इट्स ओके, तुम्हाला सोपा असेल तर सगळ्यांना सोपा आहे. ठीक आहे, पेपर मध्यम असेल तर सगळ्यांना सोपा आहे. जे अभ्यास केले त्यांच्या बाबतीमध्ये बोलतोय. जर हार्ड असेल तर तो सगळ्यांना हार्ड आहे. त्यामुळे हा एक विचार करायचा नाही. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटलं. तिसरा प्रश्न जे आहे की किती अटेम्प्ट्स करायचे आहेत, प्रश्न किती सोडवायचे. आता या प्रश्नाचं उत्तर पण तुम्ही स्वतःच देऊ शकता. परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर एक तुम्हाला माहिती आहे, म्हणजे ज्यांनी व्यवस्थित प्रॉपर अभ्यास केलेला असतो किंवा पाठीमागच्या प्रश्नपत्रिका, पाठीमागचे मेरिट बघितलेलं असतं, तर आपल्याला माहिती आहे साधारणतः मी म्हणेल की सगळ्या म्हणजे 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अंदाज घेऊन मेरिटचा अंदाज मी म्हणेल की 50 ते 55 मेरिट याच्यामध्येच असतात. तर त्याच्यामध्ये PSIचं वेगळं, STAचं वेगळं, असिस्टंटचं वेगळं, कास्ट वाईज वेगळं असेल. पण मी 50 ते 55 एक ॲव्हरेज धरत आहे. म्हणजे 50 ते 55 साधारणतः मेरिट लागतं, बरोबर. म्हणजे 50 ते 55 राहतं. आता 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. मग अटेम्प्ट करत असताना पहिल्यांदा हॉलमध्ये गेल्यानंतर तुमची पहिली स्ट्रॅटेजी काय राहणार, पहिला मी म्हणेल की एक स्टेप काय राहणार आहे की प्रश्नपत्रिका थोडी
हे करायची, पाठीमागं पुढं बघायची, जी पेजेस आहेत क्वेश्चन फक्त आय स्कॅन करायचे, बाबा हा काय आहे, पॉलिटीचा, हा इतिहासाचा आहे, हा जॉग्राफीचा क्वेश्चन्स आहेत, असाचे आहेत, जॉग्राफीचे थोडे टफ वाटत आहेत, पॉलिटीचे हा मध्यम लेवलचे आहेत. हां ठीक आहे. हे झाल्यानंतर एक 3ऱ्या ते 5व्या मिनिटाला तुम्ही जर पेपर स्कॅन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबांनो पेपर बऱ्यापैकी मध्यम लेवलचा आहे. जर मध्यम लेवलचा असेल तर साधारणतः तुम्हीच मेरिट लावू शकता, तुम्हीच मेरिटचा अंदाज लागू शकता की असं काहीतरी मेरिट असू शकतं. दॅट्स इट. म्हणजे हे तुम्ही स्वतः ॲनालिसिस करू शकता. कोणी बाहेर बसणारा व्यक्ती त्याच्या संदर्भात सांगू शकत नाही आहे, कारण तुम्ही हॉलमध्ये आहात आणि तुम्हाला याचा अंदाज येतो. कधी येतो? ज्यावेळेला प्रॉपर स्टडी झालेला असतो आणि एक प्रॉपर जजमेंट तयार झालेलं असतं ना, तर त्यावेळेला तुम्ही त्याचा एक प्रॉपर अंदाज लावू शकता. ओके. मग आता किती अटेम्प्ट करायचे असतील? आता मी तुम्हाला सांगतो, 100 क्वेश्चन असतील, एका तासात सोडवायचे असतील, 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे असतील आणि आपल्याला 55+ मार्क घ्यायचे आहेत. मी म्हणेल 50 ते 55च्या प्लस मार्क घ्यायचे असतील तर एक सेफ अटेम्प्ट नावाचा प्रकार जो आहे तो 80+ असला पाहिजे. 80+चा मी म्हणतोय. आता हे मी 80+ जे आहे याच्यामध्ये रिस्क फॅक्टर मी ॲड केलेला आहे. 100 प्रश्नांपैकी साधारणतः कुठल्याही परीक्षेमध्ये 30 कॉमन प्रश्न हे सोपे असतात. 20 ते 30 मध्ये प्रश्न सोपेच असतात आणि ते सगळ्यांना येतात साधारणतः. म्हणजे आपल्याला 20 ते 30 मधल्यामधील प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांचे मार्क्स आपल्याला सगळ्यांना घ्यायचेच आहेत. तिथून पुढे ॲक्च्युली मेरिटची गेम चालू होते. मग या मेरिटच्या गेममध्ये आपल्याला जर पुन्हा फिट व्हायचं असेल तर आपलं लॉजिकल, जे आपण लॉजिकल ॲनालिसिस केलेलं होतं अगोदरचं, प्रश्नपत्रिका कशा असू शकतात, प्रश्न कसा असू शकतो, म्हणजे जर प्रश्नामध्ये फक्त शब्द आला तर चान्सेस असतात की निगेटिव्ह असू शकतो, एक्स्ट्रीम स्टेटमेंट असेल, याच्यामुळेच असं झालं होतं असं असेल तर तो ऑप्शन चुकीचा असू शकतो. हे जे शब्द आहेत किंवा हे जे पॉईंट्स आहेत हे जर तुम्ही समजून घेतले असतील ना तर तिथं तुमचं एक लॉजिक तयार होतं. इलिमिनेशन टेक्निकने तुम्ही ते सोडवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं की बेसिक तुमचं जे ज्ञान आहे, बेसिक नॉलेज जे आहे, पायाभूत नॉलेज जे आपण पहिलीपासून शिकलेलो असतो, कुठंतरी कनेक्शन लावत आलेलं असतं, हे जरी तुमचं चांगलं असलं ना तरी 30 प्रश्नांच्या वरचे जे आहेत लॉजिकने सोडवायचे असतात ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, तुम्ही ते सोडवताच. ओके. मग आता 80+ अटेम्प्ट्स मी म्हणतोय की बऱ्यापैकी सेफ म्हणू शकतो. आता हेच समजा जर पेपर अवघड असेल, तुम्ही सांगू शकता पेपर सोपा आहे का अवघड आहे, तेच जर असेल तर त्याच्यावरती तुम्ही ते पाठीमागे पुढे करू शकता. म्हणजे 70 ते मी म्हणेल की 85 याच्यामधला अटेम्प्ट्स जो आहे थोडा सेफ अटेम्प्ट राहतो. त्याच्या पुढं जर गेलं तर थोडी रिस्क येऊ शकते. काही प्रॉब्लेम नाही, काय मुलं 90-92 पण अटेम्प्ट्स करतात, पण त्या रिस्क फॅक्टरला कॅल्क्युलेट करून रिस्क घेऊ शकता आणि ही रिस्क तुम्ही स्वतःच घेऊ शकता. आणि हे तुमच्या स्वतःवरती डिपेंड आहे की किती अटेम्प्ट्स करायचे आहेत. हे कधी ठरतं मी मित्रांनो म्हणतोय, मी बाहेर बसून सांगू शकत नाही. हे तुम्ही स्वतः त्या पेपरच्या हॉलमध्ये गेल्यानंतर हातात पेपर आल्यानंतर 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही स्वतः सांगू शकता की बाबांनो पेपर मध्यम लेवलचा आहे, पेपर टफ लेवलचा आहे आणि त्याच्यानुसार अटेम्प्ट्स जे आहेत ना तुम्ही वर खाली करू शकता. ठीक आहे. म्हणजे अटेम्प्टच्या बाबतीमध्ये किती करायचं आहे तुम्ही स्वतः ठरवू शकता, पण 70 ते 90 पर्यंत, 70 ते 85 पर्यंत इट्स टोटली डिपेंड्स ऑन यू, बिकॉज ऑफ तुम्ही तिथं प्रेझेंट असता हॉलमध्ये. ओके. त्यामुळे अटेम्प्टच्या बाबतीमध्ये पण कोणी सांगितलं की आम्ही म्हणलो की 90च करायला पाहिजे, 85च करायला पाहिजे, मी बाहेरून सांगतोय ते मी चुकीचं सांगतोय, माझं अजिबात ऐकू नका. मग तुम्ही स्वतः ते डिसाईड करू शकता. ठीक आहे. म्हणजे अटेम्प्टचा एक मुद्दा आपला मिटला. आता प्रश्न सोडवताना 3 गोज प्रोसेस का असते, म्हणजे स्टँडर्ड टेक्निक वापरली जाते. जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात ना त्याच्यासाठी 3 गोज प्रोसेस. याच्यामध्ये आता मी तुमच्या एका तासाच्या पेपरच्या संदर्भात मी म्हणेल की 30-20-10 अशा प्रकारचं टाइम डिवायडेशन करायचं. पहिला 30 मिनिटाचा गो असेल, म्हणजे 30 मिनिटात जाऊन प्रश्न सगळे बघून आलं पाहिजेत आणि ह्या 30 मिनिटामध्ये जे तुम्हाला येत आहेत ना 100% एकदम परफेक्ट आहेत ते सगळेच्या सगळे प्रश्न तुम्ही सोडवून 30 मिनिटात रिटर्न यायचं आहे. आता मी म्हणेल की 30 मिनिटामध्ये तुम्ही पेपर सर्व वाचणार. मी जास्त मिनिटं दिलीत, 30 मिनिटं का दिलीत, कारण या 30 मिनिटामध्ये सर्व पेपर स्कॅन करायचा असतो. स्कॅन केल्यानंतर तुमचे त्यातले एक 20-25 क्वेश्चन तुम्ही सोडवलेले बरोबरच असतात. आता याच्यामध्ये मी एक पॉझिटिव्ह पॉईंट काय सांगतो बघा, 1 गो प्रोसेसमध्ये पहिला प्रश्न वाचला तुम्ही, 36वा प्रश्न वाचला तर कधी कधी काय होतं की पहिल्याचं 36व्या रिलेशन लागतं. त्यामुळे आपल्याला 36व्या प्रश्नापर्यंत गेल्यानंतर कळतं हां पहिल्यामध्ये जो मुद्दा होता ना त्या मुद्द्याला असा जो 4 ऑप्शन आहे त्याच्यामधला हा एक ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे साधारणतः मला हे सांगायचा मुद्दा काय आहे की कधी कधी पहिल्या प्रश्नाचं लिंक 36व्या प्रश्नामध्ये लागू शकते, कधी कधी 17व्या प्रश्नाची लिंक जी आहे ते 92व्या प्रश्नाला लागू शकते. त्यामुळे काय करायचं, पेपर स्कॅनिंग करायचं आहे आणि पेपर स्कॅन करत असताना पहिला फर्स्ट गो जो आहे 30 मिनिटाचा
त्याच्यामध्ये सगळा पेपर जो आहे तो ॲनालिसिस करायचा. आता काय काय होतं, वन गोचा फायदा काय सांगतो बघा, की वन गोमध्ये पहिल्या गोमध्ये तुम्ही पहिल्यांदा सगळा पेपर स्कॅन करत असताना त्यावेळेला आपला ब्रेन एक रिदममध्ये येतो, ऑब्जेक्टिव्ह सोडवण्याच्या एक रिदममध्ये येतो. आणि रिदममध्ये आल्यानंतर काय होतं की कधी कधी आपल्याला उत्तर येत नसलं तरी बाबा मी म्हणेल की 3 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी एखादा शब्द वाचलेला असतो, तो डोक्यात असतो, तो जर तुमच्या त्या प्रश्नपत्रिकेच्या त्या मुद्द्याला धरून जर तो शब्द आला तर तुम्हाला कळतं की याचं उत्तर हे आहे. हे तुम्ही कधी अनुभवू शकता माहिती आहे का, जेव्हा तुम्ही टेस्ट सॉल्व्ह केले असेल तुम्हाला लक्षात यार ह्याचं मला उत्तरच येत नव्हतं, तरी पण मी गोळी मारून गेलो, ह्याचं उत्तर बरोबर आलं. बिकॉज ऑफ तुमचं ते एक बॅक ऑफ द माइंड म्हणतो ना आपण, म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये तो डेटा स्टोअर झालेला असतो आणि तो अचानक बाहेर येतो, तर तुम्हाला पण कळत नाही आहे. आणि तो स्टोअर झालेला डेटा बाहेर काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पेपर पूर्ण वाचायचा आहे. त्याच्यामध्ये 20 ते 25 बेसिक क्वेश्चन जे आहे जे तुम्हाला येत आहेत ते सगळे सॉल्व्ह करायचे आहेत. सेकंड गो, दिस इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट गो. दुसरा जो प्रश्न सोडवण्याचा जो गो आहे सगळ्यात महत्त्वाचा गो आहे. म्हणजे जातो आपण पेपर सोडवताना 20 मिनिटाचा आहे, पण हा 20 मिनिटाचा पेपर चेंजेस करतो, तुमचं मेरिटच चेंज करणारा असतो. कारण याच्यामध्ये 100 प्रश्न त्याचे ऑप्शन आपण वाचून आलेलो असतो, त्यामुळं एक डेटा तयार झालेला असतो, पुन्हा आपल्याला येत नाही. आता जे 25 सोडवलेत ना ते 25 सोडवले त्याला टिक मार्क करत जायचं, आणि जे 2 प्रश्नांचे उत्तर म्हणजे 2 ऑप्शन बरोबर आहेत आणि 2 चुकीचे आहेत असे वाटतात त्याला फक्त गोल करत जायचं. सेकंड गोमध्ये फक्त तेवढेच प्रश्न बघत जायचे. जे 25 सोडवले त्याच्याकडे बघायचं पण नाही आहे, म्हणजे जे 75 आहेत ना त्या 75कडे बघायचं आहे. मग त्याच्यामध्ये 2 येतात, 2 चुकीचे वाटतात ना, ह्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, स्वतःच्या ॲनालिसिसच्या बेसिसवरती तुमच्या बेसिक नॉलेजच्या बेसिसवरती रिस्क घेत जायचं आहे. आणि रिस्क घेत जाताना सेकंड गो एवढा महत्त्वाचा असतो ना, याच्यामध्ये कधी कधी जास्त प्रश्न बरोबर येतात बघा. सेकंड गोचा तुम्ही टेस्ट सोडवले असेल तर त्याचा एक तुम्हाला अनुभव असेल की सेकंड गोमध्ये जास्त प्रश्न बरोबर येतात. ठीक आहे, सेकंड गो झाला तुमचा. 75 पैकी या सेकंड गोमध्ये तुम्ही 20 मिनिटामध्ये मी म्हणेल की 40 ते 50 क्वेश्चन सोडवताच. कारण काय असतं, बॅक ऑफ माइंडला डेटा स्टोअर झालेला असतो, प्रश्नपत्रिकेतले शब्द स्टोअर झालेले असतात आणि ते तुम्हाला उत्तरापर्यंत घेऊन जातात. म्हणजे इथं तुमचा मी म्हणेल की सेकंड गोला 70 अटेम्प्ट झाला. ठीक आहे, पेपरच्या बेसिसवरती. आता राहिलेले शेवटचे 10 मिनिटं. 10 मिनिटामध्ये पुन्हा एकदा जे तुम्हाला एकदम टफ वाटत आहेत त्यांना तुम्ही स्टार करून ठेवलेले असणार आहेत. बघा, पहिला असतो टिक मार्क करायचा, 100% सोडवलेले आहेत. दुसरा गोल करायचे जे आहे त्याच्यामध्ये 2 बरोबर येत आहेत, 2 चूक आहेत, म्हणजे 50-50 चान्सेस आहेत. आणि तिसरा स्टारवाला जो आहे की हा स्टारवाला क्वेश्चन जो आहे की याच्यामध्ये तुम्हाला एक कुठला तरी बरोबर वाटतं, तिन्हींच्या विषयी संभ्रमावस्था आहे. मग ते स्टार क्वेश्चन जास्त नसतात, ते 10 ते 12 असू शकतात. ते काय तुम्ही 10 मिनिटामध्ये एक प्रॉपर ॲनालिसिस करून सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. एक ती काय आहे तर रिस्क फॅक्टरवरती डिपेंड आहे. आता राहिला मुद्दा की हा 3 गो झालेले आहेत, तुमचा अटेम्प्ट ठराविक झालेला आहे. आता 100 क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला सांगतो की 7 ते 10 प्रश्न असे असतात की ते तुम्हाला येणारच नाही आहेत, अशा पद्धतीनेच दिलेले असतात. का दिलेले असतात माहिती आहे, म्हणजे त्या प्रश्नांना तुम्हाला सोडून पुढं जाता आलं पाहिजे. म्हणजे तो प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमला सोडून पुढं जाता आलं पाहिजे, यासाठी ते 7 ते 10 प्रश्न असतात आणि तुम्हाला ते व्यवस्थित ओळखता आले पाहिजेत. असे जे 7 ते 10 प्रश्न तुम्ही ओळखले आणि ओळखल्यानंतर हे आपल्याला येतच नाही असं म्हणून सांगितलं तर त्या प्रश्नाला कोणत्याही प्रकारचा टिक मार्क करायचा नाही, कारण हा प्रश्न आपल्या आउट ऑफ डिक्शनरीमधला आहेत. ते स्वतःला सांगून ठेवायचं. म्हणजे ते 7 ते 10 प्रश्न सोडले, आपल्याला 90 ते 95 जे प्रश्न आहेत किंवा 90 ते 93 मध्येच आपल्याला काय करायचं आहे, एकदम ॲक्युरेट व्यवस्थित सोडून यायचं आहे. डिपेंड असतं ते, म्हणजे पाठीमागच्या प्रश्नपत्रिका मी पण स्वतः पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर मला कळलं की 7 कमीत कमी असे प्रश्न असतात की ते तुम्हाला न सोडवण्यासाठी दिलेले असतात, टाईम कन्झ्युमिंगसाठी दिलेले असतात. आता राहिला मुद्दा जो मॅथ्स आणि रिझनिंगच्या बाबतीमध्ये आहे. 4 प्रश्नांची उत्तर मी सांगितलं, तर मॅथ्स आणि रिझनिंगच्या बाबतीमध्ये मला थोडं सांगायचं आहे की मॅथ्स आणि रिझनिंग ज्यांचं स्ट्रॉंग आहे ना त्यांनी फर्स्ट गोमध्ये सोडवत जात असताना मॅथ्स आणि रिझनिंगचे एक 15 प्रश्न मी म्हणेल की 15 प्रश्नांपैकी साधारणतः 6-5 प्रश्न असे सहज तुम्ही सोडवून जाऊ शकता. रिझनिंग जर सहज सोडवून जाऊ शकता, जसं चेकआउट करू शकता किंवा डिजिट मिसिंग वगैरे दिलं असेल ते, किंवा आकृत्यांच्या बाबतीमध्ये असेल ते, फोल्डिंगचं असेल ते, मिरर इमेज असेल, वॉटर इमेज असेल तर ते पटकन तुम्ही सोडवू शकता. ते सोडून पुढं जायचं आहे, पण तिथं चिटकून राहायचं नाही. इथं इगोमध्ये आणायचं नाही. काय काय मुलं म्हणतात अरे मी इंजिनिअरिंग झालेलं आहे, माझं MSc झालेलं आहे, मला का सुटत नाही आहे. इथं इगो अजिबात मध्ये आणायचं नाही, कारण इगोमध्ये आल्यानंतर आपले तो प्रश्न जर 3-4 मिनटं खाणार असेल ना, विषय मिटला ज्याच्यामध्ये तुम्ही एक 5-6 प्रश्न सोडवू शकत होता, तिथं एकाच प्रश्न तुमचा वेळ खाला, त्याचं उत्तर जर आलं नाही तर तिथं फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. त्यामुळे अशा प्रश्नाला ठीक बाबा, ओके लेट गो, तू जा बाबा पुढचा प्रश्न, अशा पद्धतीनं पुढं जायचं आहे. ठीक आहे, आता सुरुवात करत असताना आणखी एक मुद्दा मला सांगायचा आहे. पेपरची सुरुवात करत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो सुरुवातीला मी सांगायला पाहिजे होता की व्यवस्थित तुमचा रोल नंबर,
तुमचा जो काही गोल्स वगैरे राऊंड्स करायचे आहेत ते व्यवस्थित, तुमचा सेट नंबर काय आहे तो, हे सगळ्यात व्यवस्थित सगळ्यांनी व्यवस्थित भरायचं आहेत, कारण त्याच्यावरती तुमचा पेपर चेक होणार असतो. ते जर चुकलं तर तुम्ही हे सगळं केलेलं असतं ते पाण्यात जाऊ शकतं. त्यामुळे काय करायचं आहे, व्यवस्थित पेपर नंबर जो तुमचा रोल नंबर दिलेला असेल तो सेंटर नंबर असेल, व्यवस्थित गोल करायचा आहे, कोणती ABCD नंबर आलेले तो करायचा आहे आणि व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे आणि एकदम शांत पद्धतीनं पेपर द्यायचा आहे. माझ्याकडून तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट आहेत. आय होप की सगळ्यांना पेपर छान जाऊन दे आणि जाणारच आहे असा कॉन्फिडन्स घेऊन मी तुम्हाला एक प्रकारे काय दिला, कॉन्फिडन्स दिलेला आहे. तुमचा स्वतःचा पण कॉन्फिडन्स असा आणि माझ्या बेस्ट विशेष जे आहेत या तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहेतच. तुम्ही सर्वांनी चांगल्या मार्काने एक मोठा अधिकारी, चांगला अधिकारी बनावं, हे माझं स्वतःची पण काहीतरी इच्छा आहे. मी ते थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम. सगळ्यांना ऑल द बेस्ट.